नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर जीएमसी यवतमाळचे काही रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे. याची जाहिरात जी आहे तर ते लवकरच येण्याची अपेक्षा आहे. त्यासोबतच बघा याची पात्रता काय असणार आहे आणि परीक्षा कोण घेणार आहे, एमपीएससी घेणार आहे, डीसीएस घेणार आहे, आयबीपीएस घेणार आहे, कोण घेणार आहे, एक्झाम पॅटर्न नेमका कसा असतो आणि तुम्ही तयारी जी आहे तर ते कशा पद्धतीने करू शकतात. हा जॉब खूप चांगला असतो जीएमसीचा, कारण की एकाच ठिकाणी असतो, फक्त 10वी पासवर जॉब असतो, म्हणून बरेच उमेदवार तयारी करतात. तर तुमच्यासाठी ही फार महत्त्वाची, जे कोणी यवतमाळमध्ये असेल किंवा यवतमाळमध्ये कायमस्वरूपी जॉब करायचं असेल त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि या जीएमसी भरतीची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठीची एक ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. संपूर्णपणे जीएमसी भरतीचा जो काही पॅटर्न असतो त्याच पॅटर्न नुसार या बॅचची रचना इथं करण्यात आलेली आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला जे आहे तर ते एनरोल करू शकतात, किंवा हा नंबर दिलेला आहे याला देखील कॉल करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकतात. बघा, डॉक्टर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ, वर्ग 4 रुग्णालय, पदनी आहे म्हणजे 1/8/2025 म्हणजे 1 ऑक्टोबर 2025 पर्यंतचा आपल्याला सर्व डिटेल्स इथं पाहायला मिळतात. बघा, 3 पद्धतीच्या इथं वेगवेगळ्या जाहिराती असतील, म्हणजे एकच जाहिरात असेल पण हे 3 वेगवेगळे गोष्टी असतील. एक लक्षात घ्या, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, दुसरं श्री रुग्णालय, आणि तिसरं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, याला म्हणतो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. तर याला जीएमसी म्हणतो. तर हे पण 1, 2, 3 हे एकाच ठिकाणी आहेत. तर हे जे आहेत तर ते तुम्हाला इथं या तिन्ही आड एकाच वेळी येतील या त्यांच्यामध्ये यवतमाळच्या नुसार. बघा, शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजे हॉस्पिटलसाठी 193 पद मंजूर आहेत, 103 भरली गेलेले, 90 रिक्त आहेत. पुढे श्री रुग्णालयमधील 53 मंजूर आहेत, 23 भरली गेलेले, 30 बाकी आहेत. आणि कॉलेजला 101 रिक्त आहेत, 37 भरली गेली, 64 रिक्त आहेत. टोटल 184 जागा रिक्त आहेत. या सगळ्या 10वी पासवरच्या जागा सांगतोय, बाकी डॉक्टर वगैरे त्याचं सांगत नाही मी. जेवढ्याही 10वी पासवरच्या जेवढ्या काही रिक्त जागा आहेत गट ड च्या गट ड साठीच्या 184 जागा रिक्त आहेत. आणि ऑलरेडी सरकारने ठरवले की जीएमसी मध्ये जागा रिक्त राहू द्यायची नाही, कारण की ते आरोग्य विभागाशी संबंधित आहे, म्हणून ते लवकरच पद भरण्यात येतील. सगळ्यात आधी शासकीय रुग्णालय पहिलं जे आहे हॉस्पिटल, 90 जागा आहेत. कक्षसेवक याला सगळ्यात जास्त जागा असतात, 27 जागा आहेत. शिपाईच्या 5 जागा आहेत. उद्यान चालकच्या 8, रुग्णपटवाहकच्या 5, स्वयंपाकी सहाय्यक की 4, चौकीदार 4, आणि बाकी प्रयोगशाळा परिचर, हमाल, मुकादम, सुतार इत्यादी जी काही पद आहेत त्यांना सगळ्यांना एक एक जागा असे पाहायला मिळतात. पण सगळ्यात जास्त जागा या कक्षसेवक या पदाच्या हॉस्पिटलसाठी. दुसरं आहे श्री रुग्णालय, त्याच्यामध्ये बघा 30 पदे रिक्त आहेत. त्याच्यामध्ये बघा कक्षसेवकची पुन्हा 17 पद आहेत, सफाई कामगारची 10 पद आहेत, माळीची 1 पद आहेत, स्वयंपाकीची 1 पद आणि चौकीदारची 1 पद तुम्हाला इथं पाहायला मिळतात. पुढं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे कॉलेजसाठीची, कॉलेजची 64 पद रिक्त आहेत. याच्यामध्ये प्रयोगशाळा परिचर 18 पद आहेत, शिपाईची 12 पद आहेत, चपरासीची 19 पद आहेत, पहारेकरीची 9 पद आहेत, प्राणीगृह परिचरची 5 पद आहेत. तर हे सर्व महत्व पद पूर्ण माहिती पाहायला मिळते. आता ही परीक्षा कोण घेणार? ही परीक्षा टीसीएस किंवा आयबीपीएस हेच घेईल, कारण की सरकारने ऑलरेडी ठरवलेलं आहे. म्हणजे ही एमपीएससी कडे जाणार नाही, लक्षात घ्या. ही गट ड ची पदे, गट ड एमपीएससी घेत नाही, लक्षात घ्या. ऑलरेडी त्या डिपार्टमेंटने स्पष्ट सांगितलेलं आहे. मागे पण ते हसन मुश्रीफ या डिपार्टमेंटचे हेड आहेत, त्यांनी सांगितलेलं टीसीएस किंवा आयबीपीएस या दोघांपैकीच एक कंपनी जी आहे तर ते घेणार आहे. मोस्ट प्रॉब्ली जीएमसी सगळ्यात जास्त भरत्या या टीसीएस कडून घेतात, तर ही पण टीसीएस किंवा आयबीपीएस या दोघांपैकी होऊ शकते. याचा जर एक्झाम पॅटर्न पाहिला, 4च विषय असतात फक्त. एक मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी. एकूण 100 प्रश्न येतात आणि 200 गुण इथं असतात मित्रांनो. आणि याला पात्रता फक्त 10वी पास लागते. बघा लक्षात घ्या, फक्त काय म्हटलेलं आहे की तो 10वी पास असला पाहिजे. फक्त 10वी पासवर मिळणारा हा एकमेव चांगला एक सरकारी जॉब तुम्हाला पाहायला मिळतो. आता इग्नाइट अकॅडमीच्या टेलिग्राम ग्रुपवर मित्रांनो मी तुमच्यासाठी जीएमसी छत्रपती संभाजीनगरची जी काही प्रश्नपत्रिका झालेली तर ते उपलब्ध करून दिलेले. आता हा या मेसेजला बरेच दिवस झाले असतील, मे बी हा जर मेसेज तुम्हाला सापडणार नसेल तर फक्त मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा. मी याची जी लिंक आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उपलब्ध करून देतो. तुम्हाला पीडीएफ दाखवतो. तुम्ही बघा 135 पेजेसची सगळी पीडीएफ आहे, सगळे प्रश्न आहेत. म्हणजे तुम्ही जर बघितलं, आणि याचा नवीन पॅटर्न आहे, ग्रुप वाईज टायमिंग नावाचा एक नवीन पॅटर्न आहे, तो जर तुम्हाला माहिती करून घ्यायचा असेल तर बेस्ट वे तुम्ही काय आहे, ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करा, याच्या प्रश्नांचा अभ्यास करा. तुम्हाला खूप चांगला फायदा या प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून होणार. डायरेक्ट पीवायक्यू आहे ना, आणि यांच्यापैकी बरेच पीवायक्यू रिपीट होतात किंवा त्याचा पॅटर्न रिपीट होतो. म्हणून जीएमसी यवतमाळसाठी किंवा बाकीच्या जीएमसी साठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी इथं बघायला मिळू शकते. बाकी टीसीएसच्या सर्व काही प्रश्नपत्रिका, त्यासाठी आपलं टीसीएस एक्झाम गाईड 4600 प्रश्नांचं पुस्तक आहे, ते देखील तुम्ही जे आहे तर ते यूज करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.